अनेक वेळा काही दशके जुनी वस्तू समुद्राच्या किनाऱ्यावर आढळते, हे आश्चर्यकारक आहे. नुकतेच न्यूयॉर्कच्या शिनेकॉफ बे येथे असेच काहीसे आढळून आले. ही काचेची बाटली होती. आता तुम्ही विचार कराल की त्यात काय खास आहे, तर ती कोणतीही सामान्य बाटली नव्हती, तर ती गेल्या 32 वर्षांपासून समुद्रात तरंगत होती आणि त्यात एक पत्रही होते. पत्र लिहिल्यानंतर कोणीतरी ते एका बाटलीत बंद करून अटलांटिक महासागरात फेकले. हे पत्र 1992 मध्ये न्यूयॉर्कमधील मॅटिटक हायस्कूलच्या 9वीत शिकणाऱ्या शॉन आणि बेनी नावाच्या विद्यार्थ्यांनी लिहिले होते. पृथ्वी विज्ञान प्रकल्प म्हणून विद्यार्थ्यांनी ही बाटली लाँग आयलंडजवळील अटलांटिक महासागरात फेकली होती. पत्रात विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती भरा आणि बाटली दिलेल्या पत्त्यावर परत करा, असे लिहिले होते. त्यात त्यांनी शाळेचा पत्ता लिहिला होता. NY पोस्ट नुसार ॲडम ट्रॅव्हिस नावाच्या व्यक्तीला शिनेकॉफ खाडीमध्ये हे बाटलीबंद पत्र सापडले. यानंतर त्याने मॅटिटक हायस्कूल माजी विद्यार्थी नावाच्या फेसबुक पेजवर बाटली आणि पत्राची छायाचित्रे शेअर केली. पत्र लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या बेनी डोरोस्कीने पोस्ट पाहिल्यावर तो भावुक झाला. भूविज्ञान शिक्षक रिचर्ड ई. ब्रूक्स यांची पोस्टमध्ये आठवण झाली आहे. बेनीने लिहिले की मिस्टर ब्रूक्स हे एक अद्भुत शिक्षक होते. हे 32 वर्षांपूर्वीचे आहे यावर विश्वास बसत नाही. मला बाटली सापडलेल्या व्यक्तीला भेटायचे आहे. ॲडमने त्याच्या कमेंटला उत्तर दिल्यावर त्याची इच्छा देखील पूर्ण झाली. त्याने बेनीला सांगितले की तो बदकांच्या शिकारीची उपकरणे साफ करत असताना त्याला ढिगायात बाटलीबंद पत्र दिसले. त्याच वेळी शिक्षक ब्रूक्सचा मुलगा जॉन ही पोस्ट पाहून खूप भावुक झाला. तो म्हणाला, मी खूप भावुक आहे. विद्यार्थ्यांसोबत असे उपक्रम करणे वडिलांना खूप आवडायचे. हा माझ्यासाठी चांगला क्षण आहे. यानंतर जॉनने ॲडमचे आभार मानले आणि सांगितले की त्याचे वडील आता या जगात नाही. गेल्या वर्षी अल्झायमरने त्यांचे निधन झाले.